महाराष्ट्र लेडीज असोसिएशन ग्रुपच्या लेडीजना, सर्व भगिनींना माझा नमस्कार. हे जे माध्यम आहे महाराष्ट्र लेडीज असोसिएशनच्या ग्रुपने बनवलेले अगदी चांगलं माध्यम आहे. या माध्यमातून ज्या महिला, ज्या गृहिणी घरात राहतात त्यांच्यामध्ये अनेक कलागुण, कौशल्य असतात, परंतु ते कलागुण आपले सांगू शकत नाही किंवा त्यांच्या मनात राहतात. तर ह्या माध्यमातून आपल्याला त्यांना त्यांचे कलागुण साजरे करण्यामध्ये मदत मिळू शकते. आणि ह्याच माध्यमातून मी सुद्धा तुम्हाला आज एक अतिशय सुंदरशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आणि ती तुम्हाला आवडते काय हे तुम्ही बघा. सर्वप्रथम मी आपला परिचय देत आहे. मी नूतन भोले, राहणार तुमसर. मी पण एक साधी गृहिणीच आहे, परंतु मला सुद्धा काही गोष्टीची आवड आहे. मला सुद्धा वाटते की आपल्या मनातले काही विचार, काही गोष्टी शेअर कराव्या आणि तुमच्या ह्या ग्रुपच्या माध्यमातून मी त्या आज शेअर करत आहे. तुम्हाला एक सुंदरशी कथा सांगत आहे, तुम्ही सर्वांनी ऐका. बघा, एकदा देवाचा दरबार भरलेला होता. सर्व देवाच्या दरबारामध्ये बसलेले होते, सगळे देव बसले होते. त्याच्यामध्ये त्यांनी विचार केला की आज मी सर्वांना काहीतरी देणार. देवाने सांगितलं की सर्व प्राणी पृथ्वीवर आहेत, मनुष्य आहेत, त्यांना तुम्ही इथे बोलवा. सर्वांनी, त्यांना नारद मुनी तर असतातच, ते जातातच पृथ्वीवर. तर ते गेले आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आज देवानी दरबारामध्ये बोलवलंय. मग सगळेजण त्या दरबारात आले. मग जो समोर आला पहिल्या नंबरवर उभा झाला, दुसरा आला दुसऱ्या नंबरवर उभा, असं करता करता एक लाईन तयार झाली. मग त्याच्यामध्ये सगळे रांगेमध्ये, ओळीमध्ये उभे राहिले. सर्वांना अतिशय आनंद झाला की आज आपल्याला देव काहीतरी देणार. सर्वांनी विचार केला की आता देव काय देणार. सगळ्यांना उत्सुकता होती ते ऐकायची, परंतु कोणालाच माहित नव्हतं की देव काय देणार आहे. मग सर्व रांगेने उभे राहिले. त्याच्यात सर्वप्रथम गाढव आलं. त्याच्यानंतर कुत्रा आला. त्याच्यानंतर तिथे घुबड आलं आणि त्याच्यानंतर मानव आला. असं करत करत ती रांग वाढत गेली. रांग वाढली, एकामागे एक सगळे उभे झाले. मग देवानी त्यांना म्हटलं तथास्तु, सगळे आले ना, ठीक आहे. मग त्यांनी म्हटलं की मी तुम्हाला आज काहीतरी देणार आहे. देवानी सांगितलं की मी आज तुम्हाला काहीतरी देणार आहे, उभे राहा. तर मग त्याच्यात समोर असलेलं गाढव उभं झालं. देवानी म्हटलं की म्हणे मी आज खूप खुश आहे, तुम्हाला आज मी तुमचं वय देणार आहे, तुमचं आयुष्य देणार आहे. तर सर्वांना आनंद झाला. म्हणे आज मी तुला आयुष्य देणार आहे, तर मी माझ्यातर्फे तुला 40 वर्ष आयुष्य देतो. म्हणजे गाढवाला भीती वाटली की एवढं वर्ष कसं जगायचं. त्यांनी सरळ म्हटलं, देवा माफी मागतो बा, मला नको 40 वर्ष, मला फक्त माझे 20च वर्ष हवे. देवानी म्हटलं बघ विचार कर. त्यांनी म्हटलं नाही, मी विचार करत नाही देवा, मला 20च वर्ष हवे. गाढवानी आपले 20 वर्ष घेतले आणि तो बाजूला झाला. तथास्तु म्हटलं परमेश्वराने. देवानी परमेश्वराने तथास्तु म्हटलं आणि तो बाजूला सरकला. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर होतं कुत्रा. मग कुत्रा समोर आला. देवानी म्हटलं बघ, मी आता गाढवाला 40 वर्ष दिलं, त्यांनी घेतलं नाही, मी तुला पण 40 वर्ष वय देणार आहे. 40 वर्ष वय, बापरे देवा मला नको. कुत्र्याने सुद्धा दोन्ही हात जोडले आणि म्हटलं की देवा मला एवढं आयुष्य नको, मला पण फक्त माझी 20च वर्ष आयुष्य हो. देवाने कुत्र्याला म्हटलं बघ विचार कर, मी देत आहे आणि तू नाही म्हणत आहे. नाही बा देवा, मला एवढं आयुष्य नको, फक्त मला 20च वर्षाचे आयुष्य हो. हे ऐकल्यावर देवाने त्याला पण तथास्तु म्हटलं. तो पण बाजूला सरकला. त्याच्यानंतर आलं घुबड. तिसऱ्या नंबरवर घुबड बसलेलं होतं.
ते देवाच्या समोर आलं. त्याने देवाला वाकून नमस्कार केला. देवाने म्हटलं, तुला पण मी आयुष्यच देणार आहे, तुला पण मी 40 वर्ष आयुष्य देतो. घुबडाने हात जोडले देवाला की हे देवा, हे परमेश्वरा, मला माझं एवढं आयुष्य नको, कमी कर, मला फक्त माझे 20च वर्ष आयुष्य हवं. मग त्यांनी देवाने म्हटलं की तूच आता 20च वर्ष म्हणत आहे तर मी तुला काही जास्त देऊ शकत नाही. ठीक आहे, तथास्तु म्हटलं देवाने, आणि तो सुद्धा बाजूला झाला. त्याच्यानंतर काय झालं, मानवाचा नंबर लागला आणि मनुष्य तिथे उभा झाला, मानव उभा झाला. देवाने म्हटलं, बघ म्हणे, त्यांचं आयुष्य त्यांना दिलं, आता म्हणे तुला किती वर्ष आयुष्य देऊ, म्हणजे मी फक्त तुला 40 वर्ष आयुष्य देत आहे. मानवाने म्हटलं ठीक आहे, 40 वर्ष द्या. म्हणे ठीक आहे, दिलं तुला 40 वर्ष आयुष्य, मस्त स्वच्छंद जगशील, छान 40 वर्ष. पण माणूस कसा असतो, लालची असतो. मानवाला कितीही मिळालं तरी लालच त्याच्यामध्ये भरलेला आहे, काठोकाठ भरलेला आहे. त्याला असं वाटते की मला अजून अजून काय मिळावं. तो कधीच प्रसन्न होत नाही. किती मिळालं तरी तो कधीच प्रसन्न होत नाही. ह्याचं उदाहरण आपल्या समोरच आहे. आता मी समोरची गोष्ट तुम्हाला सांगत आहे पुढे, की मानव उभा झाला आणि 40 वर्ष आपल्या आयुष्य घेऊन घेतलं त्याने, आणि देवाला पुन्हा विनवणी केली की देवा, मला अजून एक काहीतरी हवं. देवाने म्हटलं, काय पाहिजे तुला. म्हणे देवा, त्यांनी म्हणे गाढवाने 20 वर्ष म्हणे वापस केले, ते पण मला तुम्ही देऊन टाका. बघ म्हणे, विचार कर. नाही म्हणे देवा, मला पाहिजे. ठीक आहे. मग गाढवाचे 20 वर्ष मागून घेतले. मग त्याच्यानंतर म्हणे कुत्र्याने सुद्धा 20 वर्ष वापस केले देवा तुम्हाला, मला ते पण वापस द्या, द्या ना देवा, असं विनवणी करू लागला. मग देवाने म्हटलं ठीक आहे, तुला हवं ना, तर मग कुत्र्याचे सुद्धा 20 वर्ष घेऊन घेतले. मग त्याच्यानंतर त्याचं मन अजूनही भरलं नाही. पुन्हा देवाला म्हणा, देवा अजून बघा ना, गाढवाने सुद्धा, तुम्हाला घुबडाने सुद्धा 20 वर्ष वापस केले, ते सुद्धा मला द्या. परमेश्वराच्या मनात आलं, हा बघा किती लालची आहे. देवाने म्हटलं, तुला पुन्हा त्यांचे पण 20 वर्ष हवे. तर म्हणे हा. म्हणजे ठीक आहे, दिले म्हणे तुला, तिघांचे 20 वर्ष, 60 वर्ष तुला मिळाले, म्हणजे तुझं आयुष्य तुला 100 वर्षपर्यंत जगता येईल. अगदी प्रसन्न झाला माणूस, एकदम प्रसन्न झाला आणि प्रसन्न मुद्रेने म्हणाला, देवा नमस्कार, तुम्ही मला इतकं छान आयुष्य दिलं 100 वर्षाचं, मी तुमचं फार फार आभार मानतो, तुम्हाला नमस्कार करतो, वारंवार वंदन करतो, असं देव म्हणाला आणि मस्त खुशीने बाजूला झाला. तर पण ह्या गोष्टीचं प्रायश्चित्त आपल्याला एवढं भोगावं लागत आहे आता, की मनुष्य जीवन जगताना 40 वर्ष त्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही. कारण अगदी लहानपणापासून, बालपणापासून 20 वर्षपर्यंत त्याचं एज्युकेशनमध्ये सगळं वय जातं, त्याचं काही शिकण्यात वय जातं, कोणत्या गोष्टीत वय जातं, आणि काही आजार सुद्धा होत नाही किंवा कुठलं काही होत नाही. असे करत करत तो आपले 40 वर्ष वयाचे म्हणतो. अगदी मानव हा आपला स्वच्छंद जगतो. आणि त्याच्यानंतर त्याचं जे 40 वर्षाचं वय संपते, तर त्याच्यावर गाढवाचं जे 20 वर्ष मागितले आहे, ते गाढवाचे 20 वर्ष भोगायची वेळ येते. मग 40 वर्षाच्या नंतर त्याच्यावर जिम्मेदाऱ्या वाढतात. मुलगा असेल तरी जिम्मेदाऱ्या वाढतात, मुलगी असेल तरी जिम्मेदाऱ्या वाढतात. घर मोठं करणं, मुलांना मोठं करणं, त्यांचं एज्युकेशन करणं, सगळ्या गोष्टी त्यांच्या पाठीमागे लागतात. आपलं घर तयार करणं, घर नसेल तर, म्हणजे प्रत्येक गोष्ट मानवाला ही तयार करावी लागते. त्या 20 वर्षामध्ये मानव गाढवाच्या पाठीवर जसं ओझं असते, तसं ते ओझं वाहत वाहत आपलं जीवन काढतो. अशी 60 वर्ष मग होतातच. मग त्याच्यानंतर 60 वर्ष झाले की मानव आपल्या कामातून थोडासा मुक्त होतो. मुक्त झाल्याच्या नंतर मानवावर पुन्हा ते 20 वर्ष कुत्र्याचे जे मिळाले ते असतात. मग ते जगायसाठी मानव तयार होतो. त्यांना मुलं असतात, मुली असतात. मग त्याला कुत्र्याचं जीवन कसं जगायचं असतं तर बघा, एक मुलगा म्हणतो, बाबाचं मी नाही करत, आता मला नाही करायचं, तुम्ही मोठ्याजवळ जाऊन राहा. मुलगी असते, मुलगी म्हणते, नाही तुम्हाला मुलत ना बाबा, तुम्ही आपल्या मुलांजवळ राहा, मी कशाला ठेवू तुम्हाला. म्हणजे त्या व्यक्तीची
अगदी कुत्र्यासारखी गत होते, ह्या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी, असं करत करत कुत्र्याचं जीवन माणूस काढतो आणि ते कुत्र्याचं जीवन जगत असतो अगदी. म्हणजे असं करत करत 20 वर्ष पुन्हा काढतो. म्हणजे किती झाले आपले? 80 वर्ष झालेच त्याच्यात. मग आता 80 वर्षाच्या नंतर घुबडाचे जे मागितले असतात 20 वर्ष, ते जगायची वेळ येते. आणि ते जगताना 80 वर्षाचा मनुष्य होतो तेव्हा अगदी आजार असतात, दुनियाभराच्या काही आजार होतात, काही व्यथा येतात. त्याच्यामुळे काय होते की त्याला कसं जगायचं हा विचार येते. मग आपला खाटेवर बसून घुबड कसं पाहते इकडून तिकडे तिकडून तिकडे एकटंच, की कुणी इथून जाईल तर माझ्याकडे पाहिल, असं घुबड जसं एकटं बसून बघतो इकडे तिकडे डोळे करत, तसा मानव सुद्धा खाटेवर बसून की माझा इथून नातू जाईल, तो मला काही देईल, मला काही विचारेल, असं करत करत आपले 20 वर्ष जगतो. आणि 20 वर्ष मध्ये त्याचे जेवढे हाल होतात, घुबडाचं आयुष्य मागितल्यामुळे त्या हाल होतात हे आता आपण बघतोच आहे. आणि खरोखरच जे देवाला मागितलेले 20 वर्ष शेवटीचे अगदी आपल्याला मोठी कठीण आहे. असं करत मानवाचे 100 वर्ष पूर्ण होतात. ह्या गोष्टीचं सार एकच आहे की माणूस हा लालची आहे आणि त्या लालच्याच्या पायी आपली एवढी फजिती झाली, तिची काही सोय नाही. बघा, हे खरं आहे की खोटं आहे, तुम्ही याचा विचार करा आणि ह्या गोष्टीचं सार कसं निघते याचा तुम्ही विचार करा. बस एवढी गोष्ट सांगून मी नमस्कार करते.